तोडप किल्ल्यावरचा हा एक प्रसिद्ध असा शिलालेख आहे. हा प्रसिद्ध काय आहे तर हा फारसी भाषेतला आहे. हो. याची फारसी जरी भाषा असली तरी याच्यामध्ये किल्ल्याचं नाव आलेलं आहे, ते धारप म्हणून आलंय. धारप. आणि या किल्ल्याला शहाजहान नावाचा जो मुघल बादशाह होता त्याची जी दक्षिणेकडची जी मोहीम आहे त्यावेळेस 1635 सालातला अलावर्दी खान नावाचा सरदार होता, त्याने हा किल्ला जिंकून घेतला. त्या विजयाचं त्याने अंकन या किल्ल्यावरती केलेलं आहे. मोठाच्या मोठा शिलालेख आहे, उठावाचा शिलालेख आहे. हा दगडावर कोरणं सोपं नसतं, पण त्याच्यातनं किल्ल्याची माहिती मिळते, त्यावेळेचा टाइम, त्याची टाइम क्रोनॉलॉजी कळते, म्हणजे आपला कालखंड कळतो आणि व्यक्तिनामे कळतात, पर्सन, पिरियड आणि प्लेस. त्याच्यावरून किल्ल्याचा इतिहास, त्याचा काय इतिहास घडला असतो तो आपला समजतो. शहाजहानच्या काळातील अलावर्दी खानाची 1635ची महाराष्ट्रातली जी मोहीम आहे त्यावेळी हा किल्ला निजामशाहीकडून मुघलांकडे आला, त्याचा हा संदर्भ देणारा शिलालेख आहे. अनेक किल्ल्यावरती पाहिलाय, साल्लेरवरती पाहिलाय, रोड्यावरती पाहिलाय. आपल्या सगळ्यांना माहिती, आपल्याला इतिहास आवडतो, हो. गड किल्ले आवडतात, हो. पण मंदिरं वगैरे, लेणी सगळंच आवडतं. पण त्या इतिहासाला सिद्ध करण्यासाठी पुरावे आवश्यक असतात. ते जर असे लिखित स्वरूपात ते असतील, कागदपत्रांच्या रूपात, शिलालेखांच्या रूपात, ताम्रपटांच्या रूपात, तर तो इतिहास समजण्यास, सिद्ध होण्यास सहाय्य होते. त्याच्या पाठीमागे अजून एक शिलालेख, त्याच्यात पुढचं वर्णन आहे, त्याचाच एक पॅरलल आहे. असे दोन त्याचे वर्णन येतात अलावर्दी खानाचे. खरंच शिलालेख तर खूप छान त्या काळात कोरलेले आहेत, पण आपल्या काळातल्या काही नतद्रष्ट लोकांनी नको ते अक्षर, म्हणजे शिलालेख हा नाहीये बरं का, शिलालेख इथं ही जी अक्षर दिसत आहेत तो शिलालेख आहे, तो शिलालेख आहे. त्याचं विद्रुपीकरण करण्याचं काम कृपया करू नका. काय सांगाल तुम्ही, काय सांगाल आपल्या फॉलोअर्सला? काय सांगू त्यांना की माझे फॉलोअर्स त्यांना उत्तर देतील, हे खूप चुकीचं आहे. शिलालेख कुठल्याही किल्ल्याचा, कुठल्याही राजवटीचा असो, फक्त तो जपला पाहिजे, कारण त्याच्यातून प्रत्येक ह्याचा इतिहास घडलेला आहे. बरोबर. सबस्क्राईब कराल, लाईक कराल, पण ही जनजागृती होणं गरजेचं आहे. आपला किल्ला स्वच्छ ठेवणे, केवळ तिथल्या वास्तूच नाही तर तिथले शिलालेख वगैरे या भिंती सुद्धा असं विद्रूप करू नका. हे जास्त आम्हाला सांगायचं, हे सगळ्यांना सांगा. बरोबर सर. जय शिवराय.